खऱ्या प्रेमाची गोष्ट भाग 2. मंगेशचे म्हणणे ऐकून सावीने त्याच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाली, अरे बेबी, तू मला खूप चांगले समजतोस, तरीही तू मला सोडून त्या आयशाशी लग्न करतोस. मी तुला तिच्यासोबत पाहू शकत नाही. मला हे सर्व आता सहन होत नाही. मी आतून जळत आहे. असे म्हणतात सावनीच्या डोळ्यातून अश्रू झपाट्याने वाहू लागले. हे पाहून मंगेश लगेच सावनीचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या होठाची किस घेऊ लागला. सावनीनेही लगेच मंगेशला किस करताना साथ दिली. आता दोघेही एकमेकांना वेड्यासारखे किस करू लागले. या दरम्यान ते कुठे आहे आणि कोणी त्यांना असे पाहू शकते हेही त्यांच्या लक्षात आले नाही. दोघेही भिंतीच्या मागे उभे राहिले आणि एकमेकांची किस घेताना मंगेश सावनीच्या अंगावर हात फिरवत होता. सावनी किस करताना ती मंगेशच्या शर्टची बटणे उघडू लागली. काही वेळातच दोघांचेही कपडे अस्ताव्यस्त पडले. जणू काही जन्मापासून दोघेही एकमेकांच्या शरीराचे भुकेले होते. अचानक काहीतरी पडल्याचा आवाज ऐकून दोघेही क्षणार्थ एकमेकांपासून वेगळे झाले. मंगेश आणि सावनीची नजर समोर गेली तेव्हा तिथे उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून दोघांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. सावनी पटकन कपडे घालू लागली. समोर आयशा होती. आयशाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मंगेश आणि सावनीकडे रागाने पाहत होती. ती मंगेश जवळ येऊन त्याला त्याच्या गालावर चापट मारली आणि म्हणाली, माझ्याशी असा विश्वासघात करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू सावनीसोबत मजाक करत राहशील आणि मला त्याबद्दल काहीच कळणार नाही. हे तुला कसं वाटलं? आता मला तुझ्या दोघांचा तिरस्कार वाटू लागला आहे. ज्या 2 व्यक्तीवर मी इतका विश्वास ठेवला तेच आज माझ्या विश्वासघात करत आहेत. मी आत्ताच तुझ्याशी माझा संबंध तोडत आहे. असे म्हणत आयशाने गळ्यातून मंगळसूत्र काढून मंगेशच्या तोंडावर फेकलं आणि म्हणाली, तुझा हा चेहरा मी सगळ्यांसमोर आणते. आयशा तिथून निघून जाणार तेवढ्यात तिच्या डोक्यावर मागून फ्लॉवर वॉशने वार केला. आयशा मागे वळून पाहते तर तिची ती सावत्र आई होती. आयशाला विश्वासच बसेना. तिची आई तिच्यासोबत असे करेल. आयशा जोरात ओरडली आणि काही वेळातच ती बेशुद्ध झाली. मंगेश सावनीच्या आईला म्हणतो, तुम्ही हे काय केले? तिला काही झाले तर आपली योजना कशी यशस्वी होईल? तिची सर्व मालमत्ता आपल्याला कशी मिळेल? मंगेश सावनीच्या आईकडे बघत तिला म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस. मी लवकरच तिला माझ्या मार्गातून दूर करणार होते. ती माझ्यासाठी खूप त्रासदायक झाली होती. मी प्रॉपर्टीसाठी एक मुलगी असलेल्या माणसाशी लग्न केले, पण त्या माणसाने सर्व संपत्ती त्याची मुलगी आयशाच्या नावावर केली आणि राहिला मालमत्तेचा प्रश्न, तो मी माझे नाव आधीच लावले आहे. सावनीची आई मंगेशला म्हणते, हिला हिच्या जागेवर नेऊन सोडा. एवढे बोलून सावनीची आई तेथून निघून जाते. मंगेशने सावनीकडे बघितले आणि डेव्हिल स्माईल दिली. सावनी लगेच मंगेशला किस केले आणि म्हणाली, आय लव्ह यू बेबी. मंगेशनेही सावनीच्या कमरेभोवती हात घातला आणि तिला जवळ ओढले आणि म्हणाला, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. हे ऐकून सावनी खुश झाली. मंगेशने ताबडतोब त्याच्या काही माणसांना बोलावले आणि म्हणाला, या मुलीला लवकर जंगलात घेऊन जा. त्या सर्व लोकांनी आयशाला उचलून तेथून जंगलात नेले. आयशा जंगलामध्ये बेशुद्ध पडली होती. तिचे हात बांधलेले होते. काही वेळाने आयशाचे डोळे उघडले आणि ती तिच्या अस्पष्ट डोळ्यांनी सर्वत्र पाहू लागली. तेव्हा तिला सावनी आणि मंगेश समोर उभे असलेले दिसले, जे तिच्या समोर एकमेकांना किस करत होते. हे पाहून आयशा रागाने म्हणाली, छी, तुम्ही दोघे किती निर्लज्ज आहात. सावनीसोबत जवळीक साधताना मंगेशने आयशाकडे तिरकस नजरेने पाहिले आणि स्माईल केली. त्याच वेळी सावनीचा आवाज मोठा झाला. आयशाला हे सर्व बघूशी वाटाना. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिला येथून पळून जायचे होते. ती उठू लागते, पण तिचे दोन्ही हातपाय बांधलेले असल्याने ती उठायला लागते आणि खाली पडते. मंगेशने आयशाकडे पाहिलं आणि मस्करी करत म्हणाला, तुला काय वाटलं आम्ही तुला इतक्या सहज सोडू की तू येऊन आमच्यावर हल्ला करशील?
आयशाने मंगेशकडे पाहिलं आणि तिने तिरस्काराने त्याच्या तोंडावर थुंकले आणि म्हणाली, इतक्या खालच्या थराच्या व्यक्तीवर मी प्रेम केल्याबद्दल मला स्वतःवरच राग येत आहे. मंगेशने आयशाकडे पाहिले. ती हात सोडण्याचा प्रयत्न करत होती. मंगेश तिला म्हणतो, प्रयत्न करून काही उपयोग नाही. तू किती मूर्ख आहेस. माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात किती सहज फसलीस आणि तुझी सगळी संपत्ती माझ्या सावनीच्या नावावर झालेली आहे. आता मी तुला माझ्या वाटेतून बाजूला करीन. प्रॉपर्टीचे नाव ऐकताच आयशाला धक्काच बसला. ती मंगेशकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, काय म्हणालास? माझी संपत्ती सावनीच्या नावावर कशी झाली? मंगेश जोरजोरात हसायला लागला आणि हसत हसत म्हणाला, हे सगळं तुझ्या प्रिय आईने केले आहे. हे ऐकून आयशाला विश्वासच बसेना. ज्या दिवशी तुम्ही संयुक्त बँक उघडण्याच्या फॉर्मवर सही करायला लावली होती त्या कागदात तुझ्या आईने प्रॉपर्टीचे पेपरही ठेवले होते आणि तो ते न बघता सही केली होती. मला चांगलं माहीत होतं की तू माझ्या प्रेमात इतकी वेडी झाली की मी दिलेले पेपरही तू कधीच वाचणार नाहीस आणि मी जे बोलेन ते तू डोळे मिटून करशील. आणि आज बघ किती सहजतेने मी तुझी प्रॉपर्टी माझ्या सावनीच्या नावावर ट्रान्स्फर केली आहे. सावनी आज देशमुख प्रॉपर्टीची एकमेव मालक आहे. असे म्हणत मंगेश जोरजोरात हसायला लागला. आयशाने मंगेशकडे पाहिलं आणि रागाने म्हणाली, तू एवढ्या खालच्या थराला जाशील मला कधीच वाटलं नव्हतं. आणि सावनी, तू तर माझी बहीण आहेस ना. तुझ्या अंगाला इतकी आग लागली होती तर तू वेश्यागृहात का नाही गेलीस? तिथे बरेच लोक आहेत तुझ्या शरीराची आग विझवण्यासाठी. तुला दलाल सापडले असते तिथे. सावनी हे ऐकताच ती पुढे आली आणि तिने आयशाला गालावर थप्पड मारली. त्यामुळे आयशा तोंडावर जमिनीवर पडली. सावनी रागाने चिडली होती. आयशाचे केस मागून घट्ट पकडून तिने दात घासले आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला असे बोलण्याची? असे म्हणत सावनीने पुन्हा आयशाच्या गालावर थप्पड मारली. त्यामुळे आयशाच्या होठ्याच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागले. मंगेशही पुढे आला आणि आयशाचे गाल घट्ट धरून म्हणाला, तुझी जीभ खूपच चालते. आधी तुझे तोंड गप करतो. एवढे बोलून त्याने बाजूला ठेवलेली बंदूक उचलली आणि आयशाच्या माथ्यावर गोळी मारली. आयशा तेथेच मरण पावते.